कोल्हापूरच्या बहादरानं 3 कोटी जिंकले. पुण्याच्या रिक्षावाल्यानं 2 कोटी जिंकले. वाशिमच्या पठ्ठ्यानं 70 लाख रुपये जिंकले. तर रामराम मंडळी, सध्या IPLचं सीझन सुरू आहे आणि तुमच्या कानावर ही गोष्ट आता कोण्या माध्यमातून पडतच असेल. कारण आता ऑनलाईन गेमिंगवाले भांडवळ फार वळवळ करतात. IPL आलं रे आलं की ते फार सुसाट सुटतात लोकायले लुटायसाठी. तर मी तुम्हाला सांगतो, हे 11 गेम खेळावा का न खेळावा. तुम्हाला सगळे गेमचे नाव माहीत आहेत, मी त्याचे नाव घेत नाही. तुम्हाला खेळावं का न खेळावं मी तुम्हाला सांगतो. सुरुवातीला कंपनी 8-10 मॅचेस सुरुवातीच्यामध्ये 1-2 ओरिजिनल विजेता काढते. कशासाठी? बकरा भेटायसाठी. अहो तिथे पैसा कमवायचा ना. मग एका दोघात दिल्याशिवाय लोक पैसे लावतील कसे? मग या गावच्या या माणसाला भेटलं की TVवर द्यायचं, न्यूज चॅनलवर, सोशल मीडियावर पार लगे मार्केटिंग करायची त्याची. आणि मग आपण म्हणतो, अरे भाजी विकणाऱ्याले 2 कोटी भेटले, आपल्याला बी भेटतील, लाव रे बाबा. मग भांडे कुंडे काही कर, मॅच लाव. मॅच लावतो आपण. सुरुवातीला आपले 49 वापस देते, तुम्ही विनिंग झोनमध्ये आहात, तुम्हाला लालच लावते. आणि मग काय करते, तुमचे हळूहळू पैसे जातात, तुम्हाला आदत लागते. कंपनीला हुशार आहे. सुरुवातीला तुम्हाला 8-10 मॅचेसमध्ये ओरिजिनल 1-2 विजेता काढते. जसं वातावरण थंड पडलं, 1.5-2 महिन्याचा सीझन असते हा. मंदात लगेच 20-22 दिवस झाले की डबल 1-2 विजेता ओरिजिनल काढते. लोक डबल पेटून उठतात, आहा लावा मॅचा. आणि सेमीफायनलच्या अगोदर 2-3 विजेते डबल काढते. काहून? तर फायनलच्या मॅचेस तुम्ही लावल्या पाहिजेत ना भाऊ. फायनलले काय देत नाही तुम्हाला, कारण तुम्हाला आधीच विजेता एखादा देते आणि मग सगळा खेळ चालते सॉफ्टवेअरचा. एखादा दोघाला दिलं की मग डबल काय करतो आपण, मॅचेस लावतो. कंपनी सॉफ्टवेअरमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये त्याची टीम उतरवते आणि विनर तीच होते. काही फेक नाव देते त्याले आणि म्हणते या बहादराले पैसे भेटले, तुम्ही कोमात. तुमचा जर इन्कम 1000-2000 रोज असेल निव्वळ नफा, तर तुम्ही 49 रुपये शोक पाणी म्हणून घालू शकता. कारण कंपनी तशी 8-10 विजेते ओरिजिनल काढतेच दरवर्षी. आणि बाकीचे तर मग चुनाच लावते. तुमचे 50 रुपये जर गेले तर गेले, तुम्हाला गम नाही. पण रोज मजुरी करणाऱ्यांनी बाबो हात जोडून सांगतो, या गेमच्या 10 हात लांब राहा. याच्यात लोकांनं वावरही केले. तुम्हाला ऐका वाटलं तर ऐका, मा सांगणं काम. खेळायचं तर खेळा, ना तर खेळू नका. जय महाराष्ट्र. जुगार या जुगार.